तिसरी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट तिसरी म्हणजे की त्या स्त्रिया आहे ना सकाळचा चहा नाश्ता स्वयंपाक करता करता आहे ना धुणं आहे ना वॉशिंग मशीनमध्ये धुवायला टाकतात आणि धुणं धुवेपर्यंत त्यांनाचा अर्धा स्वयंपाक तरी झालेलाच असतो. पण आपलं कसं असतं, आपल्याकडे काय काय मिडल क्लास घरात वॉशिंग मशीन नसतं, त्यामुळे आपण हातानेच कपडे धुवायचे अफोर्ड करतो. आणि कपडे धुताना आहे ना आपल्याला पाणी घ्यायचं, ते कपडे भिजत घालायचे, ते घसरे मारायचे, 2 पाण्यातून ते पिळून काढायचे, ह्याच्यातच आपला अर्धा पाऊण तास जातो. वॉशिंग मशीनला तसं काय 10 मिनटात धुवून होतं वॉशिंग मशीनमध्ये. म्हणजे तो अर्धा तास आपला एक्स्ट्राचा वाढतो. चौथी गोष्ट म्हणजे ना आपण तिथं स्वयंपाक करता करता बायका आहे ना भांडी पण घासतात. पण काय काय घरांमध्ये ना बेसिंग नसतं किचनला. आणि मेन म्हणजे गावाकडच्या घरात तर बेसिंग पण नसतात किचन वाट्याला आणि ड्राय एरिया पण नसतो. म्हणजे घराच्या बाहेरच त्यांना भांडी घासायला लागतात, काय करायला लागतं. मग आपल्याला बाहेर जाऊन भांडी घासायचं म्हटलं तरी त्याला 2 टपमध्ये पाणी घ्यायचं, ती भांडी घासायची, एका टपात धुवून काढायची, दुसऱ्या टपात धुवायची आणि मग ती रॅकमध्ये ठेवायची. मग त्याच्यातसुद्धा आपला अर्धा तास जातो. म्हणजे धुण्याचा अर्धा तास आणि भांड्याचा अर्धा तास हे दोन्ही मिळून आपला कंप्लीट 1 तास एक्स्ट्रा होतो. आणि तिसरी आता चौथी गोष्ट म्हणजे ना आपलं मुलांचा आपल्याला आवरायला लागतं, तर त्यांना पाणी. आता गावाकडं म्हणल्यावर काय गिझर किंवा गॅसवर पाणी नाही तापवत, डायरेक्ट बाहेर चुलीवर पाणी तापवतात. चुलीला जाळ असल्यामुळं पोरांना पाणी स्वतःच्या हाताने घेता येत नाही, त्याला आपणच पाणी द्यायला लागतं. आणि मुलांना आंघोळ घालण्यापासून शाळेचं आवरण्यापर्यंत आपल्यालाच करायला लागतं. म्हणजे तो सुद्धा टायमिंग अर्ध्या तासाचा तरी धरला तरी 1.5 तास एक्स्ट्राचे आपले गेले. म्हणजे 5:30 ते 10:30 वाजेपर्यंत कामं होणारी हे 1.5 तास एक्स्ट्रा टाकले तरी 11:30-12 वाजतात आपल्या कामांना. मग ह्याच्यामुळं आपण डिमोटिवेट होण्यापेक्षा आपण त्या स्त्रिया कशा कामं करतात आणि आपण कामाची कशी लेवल आहे हे समजून घेणं, की त्यांच्याकडं कोणत्या वस्तू आहेत त्याच्यामुळे त्यांचं काम वाचते, आपल्याकडे ह्या वस्तू नाहीत त्यामुळं आपलं काम वाढते, हे सुद्धा महत्त्वाचं आहे. आणि त्या वस्तू आपल्याकडे असल्या पाहिजे, असं झालं पाहिजे ह्याचा विचारसुद्धा मनात आला नाही पाहिजे. कारण की त्या वस्तूंमुळं त्यांचं जे नुकसान होतं आहे ते आपलं देखील होऊ शकतं. जेव्हा आपण घसरे मारतो, धुणं धुतो, त्यात आपले खूप सारे एक्सरसाइज होतात. त्यामुळं आपल्या दुसऱ्या एक्सरसाइजला मी टाईम काढायची गरजच नाही. म्हणून मी तुम्हाला म्हणते की मोटिवेट व्हा, पण संपूर्ण व्हिडिओ बघून तो मोटिवेट होण्यापेक्षा त्यातली एक गोष्ट घ्यायची आणि तेवढीच गोष्ट आपण फॉलो करायची. अख्खा व्हिडिओच्या बघून त्याच्या रूटीन फॉलो करायला गेला तर तुम्ही डिमोटिवेटेड होणारच. माझा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. आणि माझे हे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि बेल आयकॉनवर टिक करायलासुद्धा विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. कमेंट करायला विसरू नका. आता संध्याकाळचा टायमिंग आहे, माझा चहाचा टायमिंग आहे. मी पोरांबरोबर संध्याकाळी आपण आहे ना एक मी टाईम म्हणजे आपल्या लहान पोरांबरोबर शेअर केलंच पाहिजे. आपण मुलांबरोबर चहा पिणं, त्यांच्या शाळेत म्हणजे ते शाळेतून आल्यावर तुम्ही काय काय केलं, काय काय नाही केलं, की शाळेत तुम्हाला काय शिकवलं काय नाही, तुमचे मित्रमैत्रीण काय बोलले काय नाही, त्यांच्याशी बोलताना जे आपल्याला आहे ना सुख मिळतं किंवा आनंद मिळतो तो दुसरीकडं कुठंच मिळू शकत नाही. म्हणून आपण मुलांच्यातसुद्धा टाईम स्पेंड करायला शिकायचा. घरात बसून बसून खूप बोर होतं, मग एखाद दिवस बाहेर जायचं. आता शहरात म्हणजे
बागेत जातात, कुठं गार्डनमध्ये जाऊ शकतात, पण गावाकडच्या स्त्री कुठं बाहेर जाऊ शकत नाही ना. पण त्यांना देखील मन आहे ना, म्हणून त्या स्त्रियांनी एक दिवस असं सहज एखाद्या आपल्या ग्रामदेवतेच्या मंदिरात जाऊन बसायचं, पाया पडायचं. आणि नाहीतर एखादं आपल्याला आवडतं ते गाणं किंवा काय पुस्तक असेल ते वाचायचं. हां, असं जर त्यांनी केलं ना, तर डोक्यात जे निगेटिव्ह विचार असतात, थॉट्स असतात, ते कुठेतरी कमी होतात. आणि आपण सतत पॉझिटिव्ह राहण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. आणि पॉझिटिव्ह राहिलंच पाहिजे. आपण जेवढं आपण पॉझिटिव्ह राहू तेवढंच आपलं आरोग्य सुखकर होतं. आपल्या शरीराला पॉझिटिव्ह एनर्जी मिळाली की दुसरं कशाचीही गरज भासत नाही. आपण जेवढं पॉझिटिव्ह आणि हसतमुख उत्साही असू तेवढंच आपण रोगापासून किंवा कोणत्याही आजारापासून खूप दूर राहतो. आता मुलांबरोबरचा चहा पाणी झाला की आता सगळ्या घरातला पसारा आवरायचा आणि थोडा वेळ शांत एखादं पुस्तक वाचत बसायचं. आणि संध्याकाळचा वेळ झाला